मुंबईत आयोजित शिवसेना युबीटीच्या वर्धापन दिन कार्यक्रमात पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी एक अत्यंत मोठे आणि खळबळजनक वक्तव्य केले आहे. आपल्या नेतृत्वावर होणाऱ्या आरोपांना थेट उत्तर देत ते म्हणाले की जर माझ्यावर केलेले आरोप तुम्हा सर्वांना खरे वाटत असतील तर मला सांगा, मी या क्षणी माझ्या पदाचा राजीनामा देण्यास तयार आहे. मात्र हे करताना त्यांनी कार्यकर्त्यांसमोर एक अत्यंत महत्त्वाची अट ठेवली आहे. उद्धव ठाकरेंनी भावनिक साथ घालत म्हटले की ही शिवसेना सोन्यासारखी मौल्यवान आहे, त्यामुळे मी पदावरून बाजूला झालो तरीही हा पक्ष कोणत्याही चोर आणि लुटारूंच्या हातात सोपवू नका. पक्षाच्या भवितव्याबद्दल कमालीची चिंता व्यक्त करत त्यांनी सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक स्पष्ट आणि कडक संदेश दिला आहे. जर पक्षात माझ्याबद्दल किंवा माझ्या नेतृत्वाबद्दल काहीही नाराजी असेल तर ती दूर करायला मी पूर्णपणे तयार आहे असे सांगत त्यांनी विरोधकांवरही अत्यंत कठोर शब्दात प्रहार केला आहे. उद्धव ठाकरेंच्या या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आता एकच मोठी खळबळ उडाली असून कार्यकर्त्यांमध्येही याचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. झालेली आहेत. गेली जवळपास 12-13 वर्ष मी तुमची नेतृत्वाची जबाबदारी सांभाळतोय. पण जे आरोप माझ्यावरती होत आहेत ते जर तुम्हाला खरं वाटत असतील तर तुम्ही मला सांगायचं, मी आत्ता या पदावरनं पाय उतारवायला तयार आहे. फक्त माझी एक अट आहे की ही सोन्यासारखी शिवसेना चोराच्या दरोडेखोराच्या हातात जाऊ द्यायची नाही. तुमच्यापैकी एक शिवसैनिक येऊ द्या, तो शिवसेना पक्षप्रमुख बनेल, मला त्याचं सुद्धा कौतुक वाटेल. मला नेतृत्वाची सोच नाही, मला नेतृत्वाची हाव नाहीये. मी आत्ता हे पद सोडायला तयार आहे. पण कोणी लाचार, गद्दार, भेसळयुक्त रक्ताचा माणूस माझ्यावरती आरोप करत असेल तर त्याला उत्तर तुम्ही द्यायचं आहे. बाकी मी डगमगलेलो नाहीये, मी खचणारा नाहीये. अनेक संकट आली, अनेक वादळं आली, मी पळणारा नाहीये. मी पहाडासारखा उभा राहीन, जबाबदारी स्वीकारेन. पण तुमच्या मनात जोपर्यंत विश्वास आहे तोपर्यंतच हे मी करेन. आणि ज्या क्षणी तुम्हाला वाटेल त्या क्षणी मी हे पद सोडल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद.